उप्स, सॉरी सॉरी, मी तुमचा फॅमिली सेल्फी मी स्पॉइल केला. अरे नाही रे, काही काय बोल. आणि असं लांब का उभा आहेस? ये तू पण ये सेल्फी. घे आणखीन एक सेल्फी. येस. नमस्कार बाबा. अरे असू दे असू दे असू दे. कधी आलात? अरे आजच आलो. काय होतं की महत्वाच्या सणासुदीच्या दिवशी ना घराच्या बाहेर थांबवत नाही, म्हणून तडक निघून आलो. हीच आपल्या इंडियन लोकांची स्पेशालिटी आहे. फंक्शन आलं की फॅमिली फर्स्ट. चला चला. बरं, आपला हिशोब बाकी आहे ते लक्षात आहे ना? वनिता, हा हा. तू तेजसकडे असं का बघतीयस? तू त्याला नक्कीच ह्याच्या आधी कुठेतरी बघितलं असेल, हो ना? बरोबर आहे ना? हा, नाही नाही नाही, यांना मी कुठं बघितलं ते काय मला आठवत नाही, पण मला का नाही आठवत म्हणून मी त्यांच्याकडे अशी बघत होते बघा. कोण हाय? कोण आहे पाहुणे? हा, वनिता, अगं तू इथे काय करतेयस? तुला पाहुण्यांसाठी खुर्च्या लावायला सांगितलं होतं ना, लावल्यास का? नाही. का? इसरले बघा. काय वनिता, हा? मग तू विसरण्याच्या आधी तुला हे काम सांगतेय, जा बघू पटकन खुर्च्या आण. आणि हे काम संपलं ना की तुला भरपूर कामं करायची आहेत बरं का अजून. न सांगता सुट्टीवर गेली होतीस ना, तुझी सगळी सुट्टीच वसूल करते बघा. आत्याबाई, तुम्ही ना लई टेन्शन घेता बघा. टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. तुम्ही जी सांगताय ना काम, ती समधी काम कशी पटापटा करते बघा. 100%. 100% पूर्ण करते म्हणे. तुझ्या सगळ्या कामांचा हिशोब अजून बाकी आहे बर का. खुर्च्या घेऊन ये. मग काय गप्पा चालल्या तेवढ्या? काही नाही, त्याला आपल्या इथे होळीचा सगळं सांगत होतो. हा, तू हे सगळं पहिल्यांदा पाहत असशील ना? हो, ऍक्च्युली मी हे पहिल्यांदाच पाहतोय आणि मी शूटही करणार आहे. अर्थात तुमची कोणाची हरकत नसेल तर. आमची कशाला हरकत असेल? ऑफकोर्स यू कॅन. ए चला, सगळ्यांनी पूजा करायला या. हो हो, चला या. चला या. आधी ये. हो.
चला आता होळी पेटवूयात. चला चला. अभि बरं, उद्या सकाळी कुठलंही कामाचं कारण सांगायचं नाही. तू सकाळपासून इथे हवायस मला. काय स्पेशल उद्या? उद्या रंगपंचमी आहे आणि उद्या आपण खूप धमाल करणार आहोत. हो, धमाल करायची. धमाल करायला काहीच हरकत नाहीये, पण रंगपंचमी करता पाणी अजिबात वापरायचं नाहीये. अगदी बरोबर बोललीस लता. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपण सुकी रंगपंचमी साजरी करणार आहोत. आणि तशी यावर्षीची रंगपंचमी आपल्या सगळ्यांसाठी खासच आहे, कारण अभि आणि मीनाक्षी यांची ही पहिली रंगपंचमी. आणि या रंगपंचमी प्रमाणेच मीनाक्षी आणि अभिच्या आयुष्यात रंगांची उधळण होत राहणार आहे. काय अभि, बरोबर बोलतोय ना मी? नाही बायको, नाही. तुझ्या आयुष्याचा आणि रंगाचा या आधी कधी संबंध नव्हता आणि या पुढे बी कधी येणार नाही. आपला शब्द आहे. तुझ्या थोबाडावरचा गुलाबी रंग आहे ना, उद्यापासून दिसणार नाही. कारण उद्या तुझ्या पहिल्या नवऱ्याची तुला दुसऱ्यांदा ओळख होणार आहे. तेजस, उद्या नक्की येशील ना? तुम्ही सगळं एवढा आग्रह करतच असाल तर 100% येणार. पण उद्या येताना काहीतरी मी घेऊन येणार आहे आणि जाताना काहीतरी सांगून जाणार आहे. उद्याचं काय आणणार आहे? ते सरप्राईज उद्याच कळेल. बर, काहीतरी स्पेशल आहे वाटतं. हो, उद्या कळेल. आणि हो, पुरणपोळीसाठी थँक्यू. त्याचं क्रेडिट मीनाक्षीला जातं. हा, मीनाक्षी वहिनी, थँक्यू. वनिता, जरा प्लेट घे ना बाळा. चला मी येतो. चला. ये, उद्या वाट बघतो रे. हो हो, येतो नक्की. मस्त आली आहे.
अभी काम करते मी आता. तू तुझं प्रॉमिस विसरतेस मीनाक्षी. उद्या तुझ्यासोबतची माझी पहिली होळी आहे. हे बघ, तसा आहे मी तुझ्या प्रेमाच्या रंगात रंगून गेलोच आहे, पण तरी मला तुला उद्या वेगवेगळ्या रंगात रंगलेलं पाहायचंय आणि तो क्षण मला तुझ्या सोबत अनुभवायचा आहे. अभी अभी आहो अभी. काय ग टवळे, तुला काय वाटतं तेजस उद्या काय सांगणार असेल? जे माझ्या मनात आहे तेच त्याच्या मनात असेल का ग? बोल ना टवळे. भाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे समधी तयारी झालेली आहे. चला होळी खेळूया. पण भाई रात्रीची होळी. ठेवा चोंगेश्वर. बायको लयच टावका दिसतो तू ती आज. आजची होळी त्यात तुझ्या हातची पोळी विशेष गंभीर करून टाकला तू बाबा. लय भारी झाली होती बायको. उद्या तुझी प्रतीक्षा संपणार. हो भाई कुठं राहते सांगा ना, मी संपवतो तिला. तुम्ही फक्त ऑर्डर द्या, लगेच संपली म्हणून समजा तुम्ही. भाई इकडे या. नाही काय प्रतीक्षा कोण? भाई मी प्रतीक्षाला संपवायच्या गोष्टी करतो आणि तुम्ही हसताय होय. अरे प्रतीक्षा म्हणजे वेट. अच्छा हे वेट होय. वेट म्हणजे वाट बघणं. असं आहे होय. वेगळीच प्रतीक्षा समजलं ना भाई. पण भाई काही शब्द शोधलाय. प्रतीक्षा एक नंबर. हा उद्या आपण आपल्या बायकोच्या समोर जाणार आहे. पण भाई वहिनीची उद्या पहिली होळी असेल नाही का? होय, तुझ्या वहिनीची बी उद्या पहिलीच होळी आणि आमच्या दोघांची बी पहिलीच होळी. कसे बायकोला रंग लावायचा पहिला मान नवऱ्याचा असतोय. आपल्याला तो मान भेटला पाहिजे आणि तो मान आपण मिळवणारच. उद्या आपण तुला पहिला रंग लावणार, तुझा पहिला नवरा या नात्यानं. हॅपी होली, हॅपी रंगपंचमी. काय असतो चोंगे, हॅपी होली.
सोहा आवरलंय का तुझं? खाली चल, सगळे वाट बघतायत. हो हो, हे रंग घ्यायचे होते म्हणून लेट झाला मला. आणि खालची सगळी तयारी झाली आहे ना? हो, मी पण खूप एक्साइटेड आहे. कधी एकदा खाली जाऊन रंग खेळते असं झालंय मला. काय ग, कालचा राग गेलेला दिसतोय. राग? कुणावरचा? आता तेही मीच सांगायचं का? वहिनी, नक्की कुणाबद्दल बोलतेस तू? काल त्या जेसी काका कोण ते आल्या होत्या ना, तेव्हा आमच्या सोहा मॅडमची खूप चिडचिड झाली होती. किचन मध्ये आदळआपट काय करत होत्या, भांडी काय पाडत होत्या आणि बडबड करत होत्या ती वेगळीच. पण आज मूड अगदी चेंज दिसतोय. तसं काहीही नाही. सोहा, मांजर डोळे मिटून दूध पित असलं ना की त्याला असं वाटतं की त्याला कोणीच बघत नाहीये. तुझंही काहीसं तसंच झालेलं आहे बघ. आणि मी तुझी वहिनी म्हणून नाही हं, मैत्रीण म्हणून तुला सांगते, जे मनात आहे ते बोलून टाक. नाहीतर मग लपवण्याच्या नादात स्वतःचीच घुसमट होत राहते बघ. अगं वहिनी, खरंच तसं काही नाहीये. आणि असेल तर असं समज की मीच अजून शुअर नाहीये. वहिनी यार, मी खरंच शुअर नाहीये अजून. आणि हे बघा, मी जोपर्यंत शुअर होत नाही तोपर्यंत तूही कोणाला सांगणार नाही. ठीक आहे, मी फक्त तुझ्या दादाला सांगते. वहिनी, वहिनी, तू दादाला काही सांगणार नाहीयेस? ए यार, येस सर, या I'll call you back. या बाय. तो आता हे बघ, मी आधी फ्रेश होऊन येतो, मस्त चेंज करतो, मग तुला जेवढा रंग लावायचा तेवढा लाव. ओके? अजिबात नाही. दादा, नेहमी तू मला पहिल्यांदा रंग लावतोस, आज मी तुला तो लावणार. आता फोन आला, फोन. हॅलो, हा बोला. हा, ओके. तो प्लीज. आता कुठे पळणार आहेस? हे बघ, वनिता आली. नाही तो प्लीज नाही. तो मी तुला काय म्हटलं, मी चेंज करून येतो, मग तू रंग उडव. नाही